नेता आमच्या पक्षामध्ये येणार असेल त्याचं आम्ही नक्की स्वागतच करू ना। आता बातमी महायुतीच्या कोटामध्ये आहे। आगामी विधान परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या समन्वय समितीची बैठक पार पडली। भाजपकडून चंद्रशेखर बावनकुळे, गिरीश महाजन, राष्ट्रवादीकडून हसन मुश्रीफ, छगन भुजबळ उपस्थित होते, तर शिवसेनेकडून दादा भुसे आणि उदय सामंत या बैठकीला हजर होते। महामंडळाचं वाटप आणि जिल्हा समित्यांच्या संदर्भातही बैठकीमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे। समन्वय समितीची बैठक खेळीमेळीच्या वातावरणात झाली आणि महायुतीला डॅमेज करणारी वक्तव्य करू नयेत यावर सर्वांचंच एकमत झाल्याचं वक्तव्य मंत्री छगन भुजबळांनी केलं। काही अडचण असेल तर ते अर्थातच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या कोर्टामध्ये तो प्रश्न जाईल, पण त्यावरून बाहेर कुणी त्याची कसली वाच्यता करू नये, जेणेकरून जे आहे महायुतीला डॅमेज करणारं असं वक्तव्य बाहेर येईल, याच्या येणार नाही याची काळजी घ्यायची आहे। महायुतीचे मित्र असतील त्यांनी सुद्धा कृपा करून महायुतीच्या डाग लागेल किंवा महायुतीवर टीका टिप्पणी होईल अशा प्रकारचं भाष्य कोणी करायचं नाही। राष्ट्रवादीकडून डिझाईन बॉक्स नंतर लवकरच नवी राजकीय नीती ठरवणाऱ्या संस्थेची नेमणूक करण्यात येणार आहे। नुकतीच सुनेत्रा पवार, पार्थ पवारांची प्रशांत किशोर यांच्यासोबत 2 तास बैठक पार पडली आहे। 1 जूनपासून प्रशांत किशोर राष्ट्रवादीचे रणनीतिकार म्हणून काम पाहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे।